हे 138 दिवस प्रत्येकासाठी ज्यांनी सत्कर्म केले त्यांच्यासाठी चांगले. शनी 138 दिवस 27 जुलै पासून तर 10 डिसेंबर हे वक्री होत आहे. मेष राशीवर काय परिणाम होणार आहे शनी वक्रीचा? आणि 12 ऑक्टोबर पासून तर 24 ऑक्टोबर पर्यंत वाहनापासून सावधान. मिथुन राशीला अडचणीचे योग दिसता आहे. आकस्मिक धनहानी होणे, लक्ष्मी घरातनं निघून जाणे, वादविवाद निर्माण होणे, काहीतरी प्रॉपर्टीमध्ये डॉक्युमेंटेशन व्यवस्थित न केल्याने डिस्प्यूट निर्माण होणे. कर्क राशीवर शनी वक्री जो होतोय तर त्याचा काय परिणाम होणार आहे? ज्यांचे अडकलेले काम आहे ना, लग्नाचे, वास्तूचे, गाडी तर लगेच घेतले जाईल त्यांच्याकडनं. गुरुजी सिंह राशी, कन्या राशीच्या लोकांना खूप चांगले योग आहे. नवीन व्यवसाय निर्माण होत आहे. ज्या मुलांना जॉब नाहीये त्यांना जॉब लागतील. तूळ राशीबद्दल काय सांगाल? 17 ऑगस्ट पासून तर 27 ऑगस्ट पर्यंत काहीतरी मानसिक ताणतणाव निर्माण होईल. गुरुजी वृश्चिक राशीबद्दल काय सांगाल? मकर राशी ही शनिदेवाची राशी, पण या राशी सोबत नेहमी अन्याय होतो. हा वक्री शनी जो आहे हा वरदान म्हणून आलेला आहे. जितकी यांनी महादेवाची भक्ती केली या 138 दिवसात ते फळ यांना आयुष्यभर प्राप्त होईल. सगळ्यांनी सांगितलं 7.5 चांगली जाईल, पण काय कष्ट भोगले कुंभ राशीवाल्यांनी त्यांनाच माहित. मागचे 6.5 वर्ष खूप कष्टाचे गेले, आता 7.5 निघून जाते. तर जाताना शनिदेव जे जे हिसकवलंय त्याच्यापेक्षा 3 पटीने वापिस देऊन जातात. गुरुजी आता तुमची आणि माझी रास मीन रास, ही पोटाची 7.5 जी असते ती पोटाला चिमटी घ्यायला लावते, मनस्थिती बिघडत असते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये वक्री शनी खूप चांगलं फळ देणार आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे दुर्गा दत्त शर्मा गुरुजी. गुरुजी नमस्कार. श्री गणेशाय नमः. जय श्रीराम. सीताराम. मित्रांनो, गुरुजींसोबत भरपूर पॉडकास्ट आपण केले आणि तुमच्या कमेंट असतात की गुरुजींना बोलवा बोलवा बोलवा, पण गुरुजी असतात धुळ्याला आणि धुळ्यावरून पुण्याला येणं प्रत्येक वेळी शक्य नसतं. बट जेव्हाही गुरुजींना वाटतं की चला आता काहीतरी नवीन कॉन्टेंट आपण लोकांना देऊ, नवीन माहिती लोकांना सांगू, तर गुरुजींची इच्छा झाल्यावरच ते येतं. आपण किती बोलवलं तरी येत नाही ते. तर असं आहे, आज आपण गुरुजींसोबत चर्चा करणार आहे 27 जुलै 2026 ते 10 डिसेंबर 2026 या काळामध्ये शनी हा जो ग्रह आहे तो वक्री असणार आहे. गुरुजी बरोबर जी. शनी जेव्हा वक्री असतो तेव्हा त्याचा बाकी सगळ्या ज्या राशी आहे त्या राशींवर काय परिणाम होतो या सगळ्या गोष्टींबद्दल गुरुजी आपल्याला सांगणार आहे. प्रत्येक राशीबद्दल सांगणार आहे. गुरुजी शनी बद्दल बोलायचं झालं तर काय सांगाल? कारण 27 जुलै 2026 पासून 10 डिसेंबर 2026 पर्यंत शनी वक्री असणार आहे. सगळ्यात पहिले तर तुम्ही शनीचं महत्व सांगा आणि नंतर सांगा की शनी वक्री म्हणजे काय असतं. शनी एकमेव ग्रह असे आहेत की कुंडली 50% सांभाळतात. त्यांना 3 स्थान दिलेले असतात, 3 दृष्टी असते त्यांना. तर 50% जो व्यक्ती कुंडली सांभाळतोय, जो ग्रह कुंडली सांभाळतोय त्याचं इम्पॉर्टन्स खूप मोठं असतो. शनी 138 दिवस 27 तारखेपासून 27 जुलै पासून तर 10 डिसेंबर हे वक्री होत आहे. आता शनी मेष, मीन आणि कुंभ या 3 राशींना 7.5 चालू आहे. आता ही 7.5 वक्री म्हणजे शनी मागे होत आहे असं आपण म्हणतोय. इथून दिसतंय की ते मागे होत आहे, पण ऍक्च्युअल मध्ये ते काही मागे फिरतात अशातला भाग नाही. इतकं आहे की पृथ्वी तळावरनं ते असं त्यांचं रोटेशन बॅकवर्ड दिसतो की आता ते मागे फिरत आहे. पण असं आहे की हे शनिदेव जे आहे हे न्यायाधीश म्हटले जातात. तुमच्या मागच्या कर्माचे फळ देण्यासाठी हे 138 दिवस आहे. मागच्या जन्मी तुम्ही जे कर्म केले किंवा या जन्मी आताच्या वेळेस मागच्या काही वर्षामध्ये तुम्ही चांगले किंवा वाईट कर्म केले त्याचं फळ देण्यासाठी 138 दिवस आलेले आहेत. आता ह्या 138 दिवसात काही लोकांना खूप लाभ होईल. ज्यांनी सत्कर्म, ज्यांनी पुण्य, ज्यांनी दान, ज्यांनी धर्म, ज्यांनी आई वडिलांची सेवा केली, ज्यांनी कुटुंबाला प्राधान्य दिलं आणि जे लोक भगवत भक्तीमध्ये आहे त्या लोकांना हे 138 दिवस एक राजयोगकारक आहे. हा एक वरदान भेटतोय प्रत्येकाला 138 दिवस. ज्या लोकांना 7.5 खूप त्रास चालू असेल, आणि 7.5 त्रास काय असतो माहिती आहे का? शनी देता है तो छप्पर फाड़ के देता है और लेता है तो चमड़ी उधेड़ के लेता है. म्हणजे माणसाला इतकं कर्जमध्ये टाकून देतो की त्याला हलायला जागा नसते. एकाचं कर्ज देण्यासाठी दुसऱ्याकडनं घेतो, दुसऱ्याचं घेण्यासाठी तिसऱ्याला.
ही रुटीन चालू असते आणि तो इतका प्रेशरमध्ये असतो की सतत ते फोन डॉमिनेटिंग आणि भीतीचं वातावरण निर्माण होऊन जातो. हा असतो शनी. शनी इतकी नैराश्यता देतो की व्यक्तीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करून देतो. इतका डेंजर आहे का चुकीचे कर्म असले तर? जितकेही लोक आत्महत्यावाले आहेत तुम्ही बघून घ्या, एक तर त्यांना शनीची 7.5, शनीची काही पीडा असते, शनीची महादशा असते. हे लोक इतके डिप्रेस होतात छोट्या छोट्या गोष्टींना की ते आत्महत्या करून घेतात. अच्छा, आत्महत्या करणारे लोक काही गरीब असतात असं नाही, की फक्त शेतकरीच आहे असं नाही. एक फिल्म स्टार पण असतात. तुम्ही मागे खूप पाहिले फिल्म स्टार ज्यांनी आत्महत्या केली. त्याच्यानंतर खूप मोठे डॉक्टर, इंजिनियर. असं काही नसतं की शनी फक्त गरिबाला लागेल आणि श्रीमंताला लागत नाही. तो अंबानीला पण लागतो, अडाणीला पण लागतो आणि प्रत्येकाला लागतो. आता आपण म्हणतो नावाच्या लोकांना 7.5 लागली मेष राशीवाले. मग आता तुम्ही बघा अनिल अंबानी असो की कोणी असो, त्यांना ट्रोल खूप होत आहेत. नावाच्या लोकांना अक्षर सांगतो मी, मीन राशीचे लोक द च थ, मेष राशीचे लोक ल आणि ई, हे लोकांची बदनामी खूप होते. रुमर्स खूप फिरत आहे त्यांच्याबद्दल की तो असा तो तसा. तर हे सगळं शनी करतो की माणसाला जाणवून देतो की मैं हूं ना. तर हा शनी ग्रह जो आहे 50% कुंडली सांभाळतो आणि हे 138 दिवस प्रत्येकासाठी ज्यांनी सत्कर्म केले त्यांच्यासाठी चांगले. आणि शनिदेवाची कृपादृष्टी असायला पाहिजे म्हणून 2-3 गोष्ट लक्षात ठेवायची. एक, हनुमंताची सेवा खूप व्हायला पाहिजे. हनुमत आय बिराजिये, कथा होत इतिहास, निज आसन पर बैठ के करहु सदा कल्याण. हनुमंताला शनिदेवानी वचन दिलंय की जो तुमची भक्ती करेल मी त्याच्या आडवे येणार नाही, त्याचे कर्मचे फळ जे आहे त्याला शिथिल करेल. म्हणजे दगडाची लागणार असेल ना तर विटेवर निघेल. बरोबर आहे. तर हे हनुमंताची सेवा. तर ज्यांना 7.5 आहे त्यांनी हनुमान चालिसाचं पाठ करणे, बजरंग बाणचं पाठ करणे आणि प्रत्येक घरामध्ये ना सुंदरकांड व्हायलाच पाहिजे दर शनिवारी. सुंदरकांड मुलांना एक शिक्षण पण देते, धार्मिक वातावरण पण होतो आणि रामचरित्रमानसमध्ये सगळ्यात उत्तम कांड असेल तर तो आहे सुंदरकांड. हो का? ज्याच्यात हनुमंताच्या लीलेचं बखान केलेलं आहे की हनुमंतानी कसं जाऊन ती लंका जाळली. लंक विध्वंस किये रघुराई, तुलसीदास अस कीर्ती गाई. तर हे लंक विध्वंस कशी झाली त्याची कीर्ती देवानी गायलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यात ना छंद खूप छान आहे. जेव्हाही आपण घरामध्ये प्रत्येक व्यक्तीने, वाचता येत नाही ना तुम्हाला सुंदरकांड, तर प्रत्येक व्यक्तीने घरामध्ये दर शनिवारी यूट्यूबला कॅसेट लावून द्यायचे. त्याचे छंद इतके छान आहे, ते कानावर जेव्हा पडतात ना घरातली नेगेटिव्ह एनर्जी गायब होते. राक्षस, भूत, पिशाच सगळे गायब होतात. आता तुम्ही म्हणाल की 21व्या शतकात कुठं भूत पिशाच आहे? भूत पिशाच आपणच आहे. आपल्यामधलेच लोक जे आहे जे आपल्याला वाईट दृष्टीने बघतात ते भूत पिशाच आहे. त्यांची दृष्टी इतकी वाईट आहे की त्यांना आपलं चांगलंच सहन होत नाही. की यांनी चांगले कपडे घातलेच कस काय, त्यांना पोटात गोळा येतो जवळच्यांना. हा, तर ते पिशाच आहे. असे जे पिशाच आहे ना त्यांच्यापासनं ती नेगेटिव्ह ऊर्जा गायब होण्यासाठी सुंदरकांड सगळ्यात चांगलं. मग घरी करायचं म्हणजे कसं करायचं? मग सुंदरकांड जसं तुम्ही आता सांगितलं गुरुजी की शनिवारी हे घरी केलं पाहिजे, तर काय करायचं, कसं करायचं? शनिवारी सकाळी तुम्ही उठले किंवा सायंकाळी जॉब मधनं आले, चला काहीच नाही, दिवसभरचे काम रुटीन आटपून घ्या. संध्याकाळी मस्त हातपाय धुवून फ्रेश होऊन पूर्ण फॅमिलीला घेऊन बसायचं आणि रामचरित्रमानस मधला सुंदरकांड काढायचा, मुलांना वाचायला लावायचं, तुम्ही सोबत वाचायचं. नाही तुम्हाला जमत असेल तर यूट्यूबला कॅसेट लावून घ्या आणि बोट फिरवा. चिक्कर ही डिगजर डोल अहि गिरी लोल, सागर खर भरे मन हर्ष सब गंधर्व सुर मुनी, नाग किन्नर दुख टरे. नाग किन्नर यांचेही दुःख निघून जातात. देव आणि इंद्रदेवासारखे व्यक्तीचे दुःख नष्ट होतात सुंदरकांड वाचल्याने. तर आपण कुठं लागतो? आपले तर चांगलंच होईल.
आणि बघा त्या देवाचं नामस्मरण करताच आहे ना एक रोमहर्षण होतो, की एक आनंद होतो. तर तुम्ही पण या आनंदाची विभूती करा, प्राप्ती करा आणि सुंदरकांडचं पाठ नेहमी दर शनिवारी घरी करा. कोणतीच साडेसाठी त्रास देणार नाही. गुरुजी, आता मेष राशीवर काय सांगाल? 27 जुलै 2026 ते 10 डिसेंबर 2026 पर्यंत मेष राशीवर काय परिणाम होणार आहे शनी वक्रीचा? मेष राशीबद्दल सांगण्याच्या आधी मी एक सांगतो, शनिदेवाचं न्यायप्रधान कार्य आहे आणि 138 दिवस प्रत्येक राशीसाठी चांगलेच आहे. फक्त त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी ती उपासना करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, या 138 दिवस जे शनी वक्री होत आहे, प्रत्येकाने ज्यांना साडेसाती आहे नसेल त्यांनी प्रत्येकाने हातात काळा धागा घालायचा. नजर लागायला नको, दृष्टी दोष लागायला नको आणि घोड्याची नालचं कडं उजव्या हातात घालून घ्यायचं. माणसांनी उजव्या हातात आणि स्त्रियांनी डाव्या हातात. शनी कर्माचे फळ देण्यासाठी आले आहे. आता बोलूयात मेष राशीबद्दल. मेष राशींना लॉटरी लागते, मालामाल आहे, कारण की मागच्या 1.5 वर्षापासून मेष राशीचे लोक साडेसातीमध्ये ग्रसित आहे. या साडेसातीने खूप फटके दिले, खूप संघर्ष दिलं. नुकसान पैशांचं नाही झालं, नुकसान मानसिक खूप झालंय मेष राशीचं. आप्तेष्ट लोक दुखी झाले आहे, मनस्थिती बिघडत आहे आणि संघर्ष वाढतोय. मेहनत खूप केली पण त्याचं फळ तितके पैसे आले नाही. पण आता एक साईडला संघर्ष आहे आणि एक साईडला राजयोग आहे. दोघी एक सोबत येत आहे. तर लक्ष्मी योग खूप चांगले. पण 4 गोष्टी लक्षात ठेवायची मेष राशीवाल्यांनी. सगळ्यात पहिले, मीच खरा आहे हा विषय सोडून द्यावा, समजून घ्यायचं. कुटुंबामध्ये कोणालाही छोटसही काही आजार असेल तर लक्ष द्यायचं. या 138 10 डिसेंबर पर्यंत लक्ष द्यायचं. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, की आर्थिक नियोजन असेल तर कोणतंही कार्य सुरू करावा, नसेल आणि दुसऱ्याच्या भरोश्यावर तुम्ही असाल तर कोणतंही कार्य चालू करायचं नाही. मेष राशीवाल्यांना धनलाभाचे योग खूप चांगले आहे. याच्यात लक्ष्मी प्राप्ती खूप चांगली होईल. फक्त राग कंट्रोलमध्ये ठेवायचा. आणि एक मेष राशीचा अवगुण आहे, खूप जास्त स्ट्रेट फॉरवर्ड आहे ना, तर हे स्वभाव बाजूला ठेवा. काही लोकांचं मन सांभाळा. बोलणं आवश्यक थोडी नाही, कधी कधी गप्प राहणं पण आवश्यक आहे. आणि 12 ऑक्टोबर पासून तर 24 ऑक्टोबर पर्यंत हे 12 दिवस जे आहे, वाहनापासून सावधान. ॲक्सिडेंट होण्याची संभावना अधिक असते. तर मेष राशीवाल्यांना सगळ्यात महत्वाचं, एक काळा धागा घालून घ्यायचा उजव्या हातात, घोड्याची नालचं कडं घालून घ्यायचं. नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम हा मंत्र सकाळी घरातनं निघताना 8 वेळेस म्हणून घ्यायचं. दिवसभर काही शनिदेवाची आठवण करू नका. साडेसाती खूप चांगली जाईल. शनी वक्रीचा प्रभाव पण कमी होईल आणि यशस्वी व्हाल. गुरुजी, वृषभ राशीसाठी काय सांगाल? 27 जुलै 2026 ते 10 डिसेंबर 2026 पर्यंत शनी वक्री होतोय, तर या राशीवर काय परिणाम होणार आहे? वृषभ राशी खूप चांगली चालू आहे सध्या. आणि वृषभ राशीच्या जातकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, या 138 दिवसात शनी जे वक्री होत आहे, तुमच्यावर जी दृष्टी आहे त्याची ती खूप शुभ आहे. हंस प्रभू राजयोग बनतोय, अनंत लक्ष्मीवान होत आहे, मालामाल होत आहे, पैसे खूप व्यवस्थित येत आहे. फक्त कौटुंबिक वाद निर्माण होईल. आणि ते जे स्वभाव आहे ना तुमचं, बसंती मेरी नाही तो किसी की नाही, तर ते एक अडचणीचा भाग आहे. एखादी गोष्ट अडून बसू नका. आणि ते अडले तर त्याच्याने कौटुंबिक वाद होईल आणि परिवार विस्कळीत होण्याचे योग आहे. ओके. तर इतके गोष्टी जपावी. बाकी वृषभ राशीला शनी गुप्तधनाचा कारक असतो. तर काहीतरी गुप्तधन, जुनं पडलेलं अखडलेलं काम असेल जिथून लक्ष्मीचा लाभ होईल, किंवा एखादी आजोबा पंजोबांची प्रॉपर्टी असते त्याचा काहीतरी लाभ होईल, तर तशातले विषय मार्गी लागेल आणि ते काम होईल. गुप्तधनाचा लाभ होण्याचे योग आहे. कोर्ट कचेरीमध्ये वृषभ राशी यशस्वी होते आहे. जे केस तुम्ही विसरून गेले ते पण पुन्हा निर्माण होईल. पुन्हा त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. महत्वाचं, हे जे कौटुंबिक कलह निर्माण होण्याचे योग आहे याच्यासाठी एक छोटासा उपाय, ब्लॅक अगेट नावाचा एक ब्रासलेट असतो, ते हातात घालून घ्यायचं. शनीचं उत्तम क्वालिटीचं नीलम यांनी मधल्या बोटात घालावा, त्याच्याने खूप लाभ होईल. आणि हनुमंताची उपासना खूप करावी.
बजरंग बाण वाचा, हनुमान चालिसा वाचा, संध्याकाळी रोज हनुमंत उपासना करणे शनिदेवाची खूप 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 यांना आशीर्वाद राहील, यशस्वी व्हाल. गुरुजी, मिथुन राशीबद्दल काय सांगाल? 27 जुलै 2026 ते 10 डिसेंबर 2026 मध्ये मिथुन राशी शनी वक्री होतोय, तर त्याच्यावर काय परिणाम होणार आहे? मिथुन राशीला अडचणीचे योग दिसता आहे. आकस्मिक धनहानी होणे, लक्ष्मी घरातनं निघून जाणे, वादविवाद निर्माण होणे, काहीतरी प्रॉपर्टीमध्ये डॉक्युमेंटेशन व्यवस्थित न केल्याने डिस्प्यूट निर्माण होणे, या सगळ्या गोष्टी दिसत आहे. 9 सप्टेंबर पासून तर 27 सप्टेंबर पर्यंत अति कष्टाचं पिरियड आहे. या काळामध्ये थोडंसं स्वतःला निर्णय घेण्यासाठी एक पॉज घ्यावा, समजून घ्यायची त्या वस्तू, आणि शक्यतो हा काळ जो आहे सप्टेंबर महिन्यातला हा ढकलून पुढं न्यायचा. पुढं योग चांगले होत आहे. आणि महत्वाचं असं की या लोकांना जे मूळ स्वभाव असतो ना, की कोणाला महत्व न देणे, किंमत न करणे, त्याच्यामुळे अडचणी जास्त येणार. कोणाचा इगो हर्ट होईल आणि यांना नुकसान होईल त्या गोष्टीचं. तर कोणाचा इगो हर्ट करू नका, नुकसान होण्यापासून सावधान राहा. आणि शक्यतो हे 138 दिवस जे आहे शनीची वक्रीचे, याच्यात थोडंसं जपून आणि सांभाळून चालावं. यांनी स्वास्थ्य संबंधित अडचणी होताना दिसत आहे, पोटाचे विकार निर्माण होत आहे. तर यांनी एक खूप चांगल्या क्वालिटीचा पन्ना गळ्यात घालून घ्यायचा, 8 ते 10 कॅरेटचा पन्ना गळ्यात घालावा. याच्याने त्यांना पॉझिटिव्हिटी खूप वाढेल. राशी अधिपती आहे ना, तो बलवान असला की एक वेगळी व्हील पॉवर येते आणि ती व्हील पॉवर यांना खूप कामास पडेल. वाणी कौशल्य वाढेल. ऑगस्ट महिन्यामध्ये 2 ग्रहण येत आहे. एक सूर्यग्रहण येतोय आणि एक चंद्रग्रहण येतोय. तर या दोघी ग्रहणच्या काळामध्ये पण यांनी सांभाळावं स्वतःला. सगळ्यात महत्वाचं रेमेडी यांना महामृत्युंजयचं जप डेली करणे. मृत्युंजय महादेव त्राही माम शरणागत, जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधनेही. हा सोपा पुराणोक्त मंत्र आहे. त्र्यंबकम जजामहे वेद मंत्र आहे, ते कष्टदायी पडेल. सोपा मंत्र म्हणायचा, रोज 28 वेळेस म्हणायचा. कोणतंही काळ व्यापत नाही, यशस्वी व्हाल. हा महामृत्युंजय तुम्हाला शनीची पीडा जी असेल त्याच्यातनं बाहेर काढेल. गुरुजी, 27 जुलै 2026 ते 10 डिसेंबर 2026 मध्ये कर्क राशीवर शनी वक्री जो होतोय, तर त्याचा काय परिणाम होणार आहे? कर्क राशीला पंचमहापुरुष राजयोग लागतोय. कारण की गुरुची संपूर्ण दृष्टी जी आहे ती शनिदेवावर आहे. आणि हा पंचमहापुरुष योग जो आहे हा कर्क राशीला खूप उत्तम. पण कर्क राशीवाल्यांची अडचण काय माहिती आहे का? यांना न कोणावर विश्वास आहे, निर्णय घेण्यामध्ये स्टिकअप नसतात. आणि कर्क राशीवाले लोक जे असतात यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, होई वही जो राम रची राखा, कोकर तर्क बडा वही राखा. यांच्यात तर्कशक्ती खूप असते. मग असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर तसं होईल. त्याच्यामुळं डिसिजन मेकिंग पॉवर संपते. आणि हे इतके आडाऊ असतात कर्क राशीवाले, एकदा चुकीचंही निर्णय घेतलं तरी त्याच्यावर स्टिकअप असतात. हाले गे नाहीये, हे मजबूत होत आहे. यांना आर्थिक अडचणी नाही. उत्तम धनलक्ष्मी योग आहे. 138 दिवस खूप चांगले आहे. राजकीय मान सन्मान मिळेल, व्यवसायात यश मिळेल. जॉब करत असेल तिथं पण यश. आपल्यापेक्षा श्रेष्ठ अधिकारी लोक यांना निकटवर्तीय करतील आणि यांना खूप अनेको प्रकारचे लाभ होताना दिसत आहे. अडचण यांना काय येते? पोटाचे विकार आणि स्किनची एलर्जी. या 2 वस्तू यांना अडचणीची आहे. 19 सप्टेंबर पासून तर 5 ऑक्टोबर पर्यंत यांनी वाहन सावकाश चालवणे, मोठे प्रवास टाळावे आणि शक्यतो यांनी हनुमंताची खूप उपासना करावी, शनिदेवाची उपासना करावी. यांच्यासाठी एक माइलस्टोन उपाय आहे. ते महत्वाचं एक असं आहे की यांना या हंस महापुरुष राजयोग जेव्हा लागतो, पंच हंस महापुरुष राजयोग जेव्हा लागतो, तर 5 स्त्रियांना, आईसारख्या ज्या 5 लेडीज असतात त्यांना साडी दान करणे. ओके, मनासारखी काही आणून देऊ नका. बघा यांना इतके छान जातील हे 138 दिवस. ह्याच्यात खूप लक्ष्मी लाभ, धनलाभ, वैभव आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांचे अडकलेले काम आहे ना, लग्नाचे, वास्तूचे, घर होत नाही, वास्तू होत नाही, गाडी तर लगेच घेतल्या जाईल त्यांच्याकडनं. वाहन सौख्य
विवाह सौख्य, सगळे सौख्य जवळ आलेले आहे. यू हॅव टू जस्ट कॅश इट. काय करायचं, 5 स्त्रियांना मांगलिक कार्य आपल्या इथं घडायला पाहिजे म्हणून 5 स्त्रियांना, सुवासिनींना एक साडी दान देणे ओके. खूप लाभदायी राहील. एक ब्लॅक अगेट नावाचा ब्रासलेट घालून घ्यायचा. गुरु उपासना पण करावी यांनी. तर यांचे राशी अधिपती जे आहे ते चंद्रमा आहे, पण गुरु उपासनेचा यांना खूप लाभ मिळेल. ओके. तर आता गुरुपौर्णिमा पण येते, त्या गुरुपौर्णिमेपासून काही चांगले गुरु बनवावे यांनी. कारण की यांना गडबड अशी आहे की यांना डिसिजन मेकिंग नाहीये. आपण म्हणतो ना गुरु बनवायला पाहिजे, तर हा एक व्यवसायच झाला आहे की कोण गुरु कोण चेला असं नसतं प्रभू. हे काय असतं, या जगामध्ये ना या 12 राशींपैकी 3-4 राशी अशी आहेत की ज्यांना डिसिजन मेकिंग पॉवर नसतो, तर त्यांनी गुरु बनवायला पाहिजे. ते त्यांचे समर्पित असतात, मग गुरुचा आदेश समजून ते पुढे चालतात. मग ते चांगलं असो का वाईट असो, त्याचं फळ चांगलंच येतो. बरोबर आहे. तर यांनी गुरु उपासना करावी, गुरु सेवा करावी आणि चांगलं गुरु बनवणे हे यांच्यासाठी माइलस्टोन असेल. गुरुजी, सिंह रास जी आहे तिच्यावर 27 जुलै 2026 ते येणारा डिसेंबर मधला 10 डिसेंबर 2026 मध्ये शनी वक्रीचा काय परिणाम होणार आहे? तुम्ही ऐकलं असेल की 2026 जे सूर्य का साल आहे, तर सिंह राशी ही सूर्याची आहे. तर सध्या सिंह राशीला शनीची अढय्या चालू आहे. शनी अढय्या कष्टदायी असते, तर त्या अढय्येमध्ये खूप अडचणी निर्माण होतात. पण हा साल जो आहे 2026 हा सूर्यदेवाचा असल्याने याचे प्रभाव कमी झाले त्यांना. तरी पण वक्री शनी जो आहे हा तुमच्या जीवनात काहीतरी उथलपुथल मचवतोय. तुमच्या जीवनात येणारे कष्ट आहे, तुम्हाला वादविवाद निर्माण होत आहे वैवाहिक जीवनामध्ये. तुमच्या राशी कुंडली अनुसार असं दिसतंय की वैवाहिक जीवनात कष्ट निर्माण होणे, पार्टनरशिपमध्ये वादविवाद निर्माण होणे आणि ती पार्टनरशिप ब्रेकअप होणे. एखाद्याची गर्लफ्रेंड असते किंवा बॉयफ्रेंड असतो, तो निघून जाणे, मानसिक ताणतणाव निर्माण होणे, अशातले प्रसंग दिसत आहे. आणि कोर्ट कचेरीचं काही विषय असेल तर त्याच्यात काहीतरी फटका बसण्याचे योग दिसत आहे. तर या काळामध्ये काही डेट तारीख पडत असेल कोर्टाची तर ती लांबवावी, नाही तर आपल्या अगेन्स्ट निकाल लागेल. कितीही तुम्ही सच्चे असाल, कितीही तुम्ही चांगले असाल, पण हा काळ तुमचा नाही आहे. तर 138 दिवस तुम्ही हे टाळावे आणि पुढची डेट घ्यायची. ओके. हा, या ऑगस्ट महिन्यामध्ये 12 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट मध्ये काहीतरी मोठा आरोप लागण्याचे योग आहे, लांछन लागणे. त्याच्यापासून सावधान राहणे. कुठंही सहज स्वरूपात काही स्टेटमेंट दिलेलं खूप मोठं प्रभाव होऊन तुमच्यावर येईल आणि तुमच्या जीवनात खूप अडचणी निर्माण होईल. तर या गोष्टीपासून सावधान राहणे. सूर्य भगवंताला अर्घ्य देणे, शनिदेवाची उपासना करणे, सगळ्यात महत्त्वाचं यांच्या जीवनात चुकीचं पाऊल पडू नये कुठं, म्हणून चप्पल बूट याचं दान करणे. 5 लोकांना चप्पल किंवा बूट चांगल्या क्वालिटीचे दान करणे. याच्याने 138 दिवस खूप चांगले जातील आणि धनलाभ पण होईल. पहिल्यापासून आपल्याला माहीत असलं ना आपल्यासोबत असं घडणार आहे, तर आपण सावधान असतो आणि तशा चुकी करत नाही. आणि ही रेमेडी छोटीशी आहे. तुम्ही फक्त 2 लोकांना 3 लोकांना तुमची शक्तीनुसार 5 लोकांना बूट चप्पल दान करून द्या. तुमचं पाऊल चुकीच्या ठिकाणी पडणार नाही आणि तुम्ही यशस्वी व्हाल. आणि एक ब्लॅक अगेट घालून घ्यायचा आणि ते ब्लॅक अगेटचं ब्रासलेट जे आहे ते यांना लाभदायी ठरेल. शक्य असेल तर सूर्यदेवाचा माणिक गळ्यामध्ये 10 कॅरेटचं नेहमी ठेवायचं. गुरुजी, कन्या राशीवर शनी जो वक्री होणार आहे तर त्याचा काही परिणाम होणार आहे का 26 जुलै 2027 ते 10 डिसेंबर 2026 पर्यंत? कन्या राशीच्या लोकांना खूप चांगले योग आहे आणि शनीची ही जी गती आहे यांच्यासाठी धनवर्षा घेऊन येते. यांना खूप लाभ होतोय. नवीन व्यवसाय निर्माण होत आहे. नवीन व्यवसायातनं खूप यश मिळेल, मान सन्मान भेटेल. ज्या मुलांना जॉब नाही आहे त्यांना जॉब लागतील. महत्त्वाचं, ज्यांच्यावर कर्ज झालेलं आहे कन्या राशीचे लोक, ते कर्जमुक्ती होईल. ओके. कन्या राशीच्या लोकांना कोर्ट कचेरीमध्ये यश मिळताना दिसतंय. कन्या राशीला पोटाचे विकार निर्माण होताना दिसत आहे. कन्या राशी या राशी मालिकेत खूप चांगली चालते आहे. कन्या राशीच्या लोकांना एक मोठी अडचण अशी येते की आई वडिलांपासून दुरावा निर्माण होईल.
वडिलांशी वादविवाद निर्माण होईल ते टाळावं. त्याचे परिणाम खूप वाईट निर्माण होते. तर या गोष्टी समजून घ्यायची की आता आपल्याला या पिरियडमध्ये आई वडिलांशी वाद घालायचं नाही. त्यांनी जे सांगितलं ते योग्यच आहे समजून तो विषय तिथंच सोडावा. कन्या राशीचं मूळ स्वभाव आहे की त्यांना सोनं दाखवा, त्यांना नको आहे, माझं मला पाहिजे, तुझं कितीही छान असलं मला काही नको. स्वच्छताप्रिय राश असते तर काहीतरी कॉम्प्रोमाइज स्वतःसोबत करावी लागते असं दिसून येतं आहे. खर्च खूप वाढतोय कन्या राशीचं. वाहन घेतल्या जाईल, काहीतरी वस्तू घेतल्या जाईल, त्याच्याने खर्च खूप वाढेल. अननेसेसरी लोक जीवनात येत आहे त्याच्यामुळं खर्च निर्माण होतोय. रिलेशनशिप जी आहे ती तुटण्याचे योग कन्या राशीला दिसत आहे. ओके. तर ती कन्या राशीवाले सावधान राहणे आणि शनिदेवाची 138 दिवस मनापासून भक्ती करणे. उजव्या हातामध्ये एक काळा धागा नेहमी घालणे. तुम्हाला नजर लागते कारण की योग लक्ष्मीचे खूप चांगले चालू आहे तुमच्या बाजूने आणि ती लक्ष्मी जेव्हा येते तर आजूबाजूवाले लोक जे त्यांच्या पोटात गोळा निर्माण होतो आणि ते नेगेटिव्ह वेव्ज आपल्याला लावत आहे. नेगेटिव्ह एनर्जी त्यांची आपल्या जीवनात येते, त्याच्यामुळं तुम्हाला नुकसान होण्याचे चान्सेस आहेत. तर म्हणून तुम्ही एक काळा धागा नेहमी घाला. एक घोड्याची नालचं कडं उजव्या हातात घालावं. ब्लॅक अमेथिस असतो तो पण चालेल, हातामध्ये ब्रासलेट घातलेला. ओम प्राम प्रीम प्रोम 6 शनिश्चराय नमः या मंत्राचं जप रोज सायंकाळी 28 वेळेस जप करणे. ओके. जितकं तुम्ही शनिदेवाचं हे जप केलं ते रिलेशनशिप तुटत नाही, वडिलांशी वाद होत नाही आणि आर्थिक नुकसान होत नाही. लक्ष ठेवा, पैसे खूप येत आहे पण आर्थिक नुकसान पण होतोय. एक हाताने येत आहे, एक हाताने जात आहे. तर माझं सांगण्याचं ध्येय काय, जे जाणारी वस्तू आहे त्याला थांबवणे. ओके. 12 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट हा काळ नुकसानाचा आहे. याच्यात व्यवहार टाळावे, वादविवाद टाळावे आणि आप्तेष्टांबद्दल कोणताही अपशब्द बोलू नये. ओके. कन्या राशी सुखी भव. गुरुजी, तूळ राशीबद्दल काय सांगाल? शनी वक्रीचा जो 10 डिसेंबर पर्यंत आहे, 10 डिसेंबर 2026 पर्यंत असणार आहे शनी वक्री. 27 जुलै 2026 पासून, तर त्याचा तूळ राशीवर काय परिणाम होणार आहे? तूळ राशी जी आहे ती शुक्रदेवाची आहे आणि शनी आणि शुक्र हे मित्र आहे. तर तूळ राशीला हा जो पिरियड आहे हा राजयोगकारक येतो आहे आणि यांच्यासाठी लॉटरी लागते. तूळ राशीला का? हो, अनंत लक्ष्मी योग घेऊन येते ती. महत्वाचं तूळ राशीवाल्यांना व्यवसाय वाढण्याचे योग, म्हणजे एक व्यवसाय असेल तर 2-3 होण्याचे योग येत आहे. प्रमोशन भेटण्याचे योग येत आहे. मान सन्मान मिळण्याचे योग येत आहे. खूप मान सन्मान मिळेल असे योग यांच्या कुंडलीत येत आहे. यांना 17 ऑगस्ट पासून तर 27 ऑगस्ट पर्यंत काहीतरी मानसिक ताणतणाव निर्माण होईल, याच्यापासून सावधान. ॲक्सिडेंट योग होण्याची शक्यता असते. उजवा हात उजवा पाय सांभाळावा कारण की ते उजव्या भागातच येत आहे. तर या गोष्टी सांभाळावी. यांनी शनिदेवाची खूप भक्ती करावी. यांच्या कुंडली अनुसार विदेशातून संपत्ती कमवण्याचे योग येत आहे. ज्या मुलांना विदेशात जाऊन स्टडी करायची आहे त्यांचे काहीतरी कामं होतील, विजा अमकं टमकं. विदेशात तर लाभ होण्याचे योग पण येत आहे तुला राशीला. तुला राशीच्या जातकांना लवेबल पर्सन आहे. एखादी गोष्ट घेऊन बसले, एखाद्या व्यक्तीमध्ये मोह अडकलं तर निघत नाही. ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, तर हा नर्वसनेस आणेल. एखाद्या व्यक्तीला कुठं मन अडकलंय आणि तो त्याच गोष्टीमध्ये गुंतून गेला तर ही सगळी प्रगती संपेल. तर म्हणून या लोकांना सावधान राहा की असं कुठं मन अडकलंय तर बी पॉझिटिव्ह. आपल्याला कुटुंब परिवार प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे. एकच वस्तू धरून बसू नका. या काळामध्ये एक वस्तू धरून बसले तुम्ही तर नुकसान होण्याचे चान्स येतात. ओके. यांनी शनिदेवाचा मंत्र ओम प्राम प्रीम प्रोम स शनिश्चराय नमः याचं जप करणे, महादेवाची खूप भक्ती करणे आणि शिवलीला अमृतचा 11वा अध्याय वाचल्याने
अनंत लक्ष्मी योग येतात यांना. तर दर प्रदोषच्या दिवशी खूप जास्त सेवा नाही सांगत आहे मी तुला राशीवाल्यांना, फक्त प्रदोषच्या दिवशी शिवलीला अमृतचा 11वा अध्याय वाचून घ्यावा, खूप चांगली जाईल. आणि 138 दिवस राजयोग आहे यांच्यासाठी तर जॅकपॉटच आहे तुला राशीवाल्यांना, की असं जॅकपॉट लागेल. फक्त हे कुठं अडकलेले नसावे. हे कुठं अडकलेले असले तर यांना प्रमोशन, प्रगती, मान सन्मानकडे लक्ष राहत नाही. हे थोडेसे एक झोन मध्ये चालले जातात. तर त्या झोन मधनं निघा गेले असाल तर आणि कामाला लागा, यश तुमच्या पायाशी येतोय. ते ऍक्सिडेंट वगैरे पण नाही होणार मग. काहीच नाही होणार. गुरुजी, वृश्चिक राशी बद्दल काय सांगाल? वृश्चिक राशी मंगळाची. मंगळ म्हणजे अग्नितत्व. धरणी गर्भ संभूतम विद्युत कांती समप्रभम. धरणीच्या गर्भातनं ज्याचा जन्म झालाय ते पण विद्युत कांतीनं. तर हे फ्लेमेबल पर्सन असतात. आणि शनी वक्री झाला की यांचा राग खूप वाढतो आणि शब्द खूप वाईट होतात, तोंडाने खूप वाईट बोललं जातं. आणि नंतर हे काय म्हणतात, माझ्या मनात पाप नाहीये. अहो, तुमच्या मनात पाप असो काही अडचण नाही, पण लोकांना तुमच्या मुखातनं 2 गोड शब्द ऐकायचे, तुमच्या मुखातनं काहीतरी चांगलं निघालेलं ऐकायचंय. तर रागाला आवरून ठेवावं लागेल. एक्स्ट्रा ॲग्रेसिव्ह झाले तर त्याचं नुकसान होताना दिसतंय. लोकांच्या मनातनं तुमची छवी खराब होताना दिसते. ओके. तर वृश्चिक राशीवाल्यांनी बोलताना भान ठेवावा. तुम्ही किती मनाचे चांगले आहेत त्याच्याशी लोकांना काही घेणदेण नाही. बरोबर आहे. तुमची वाणीमध्ये माधुर्यता पाहिजे. या गोष्टीचं लक्ष या 138 दिवस ठेवणे खूप गरजेचं आहे. यांना काय उपाय द्याल गुरुजी या दिवशी? यांना ही वाणीवर नियंत्रण पाहिजे ना, तर सगळ्यात महत्वाचं एक मंगळाचा खडा असतो पोहळा आणि एक असतो मोती. मोती आणि पोहळा याचं कॉम्बिनेशन यांना लक्ष्मीदायी पण खूप असतो. तर यांनी मोती आणि पोहळा नेहमी घालावा. ज्यांना हातात नाही घालायचंय त्यांनी गळ्यामध्ये ब्रासलेट घालून घ्यायचं, गळ्यामध्ये लॉकेट घालून घ्यायचं. ओके. आता यांच्या कुंडलीच्या अनुसार, राशी अनुसार आपण पाहिलं तर हे 138 दिवस जे आहे याच्यात वास्तू निर्माणचे योग दिसत आहे. खूप मोठी वास्तू निर्माण होईल. या 138 दिवसामध्ये ज्यांचे लग्न अडकले त्यांचे मार्ग सुटेल. हा काळ लक्ष्मी, धन, वैभव, संपत्तीसाठी खूप चांगला आहे. फक्त वाणी नियंत्रण ठेवावी लागेल. बरोबर आहे. यांनी मुंगा आणि मोती हे 2 स्टोन घालावे. शनिदेवाची उपासना करावी. हनुमान चालिसेचं पाठ नेहमी करणे. यांच्या हाताने एक वस्तूचं दान खूप इम्पॉर्टंट, छत्री. कोणाला सावली द्या तर तुमची तपन कमी होईल. हे जे तापत असतात ना नेहमी, तर छत्री दान करणे. तर कमीत कमी 5 लोकांना जे गरजू आहे, जे कष्टकरी आहे त्यांना छत्री दान द्या. आणि हनुमान चालिसाचं पठण नेहमी ठेवा. यशस्वी व्हाल. कोणतीही शनीची वक्रदृष्टी पण तुम्हाला अडचण देणार नाही. वृश्चिक राशीवाले सुखी भवा. गुरुजी, धनुराशी बद्दल काय सांगाल? 27 जुलै 2026 पासून 10 डिसेंबर 2026 पर्यंत शनी वक्रीचा धनुराशीवर काय परिणाम होतोय? धनुराशीवाल्यांना पहिल्यापासून शनीची अढैया लागली आहे. हे पहिल्यापासून काही ना काही संकटात अडकलेले, कोणतेही काम पूर्ण होत नाहीये, मनस्थिती बिघडते आणि यश तोंडी आलेला घास चालला जातोय. ओके. त्यांच्यासाठी हे 138 दिवस खूप लाभदायी आहे. ते सगळे कामं होतील, प्रमोशन होईल, यश मिळेल, मान सन्मान मिळेल. महत्वाची गोष्ट, भाऊ बहिणींमध्ये जे वाद असेल यांचे ते वाद संपुष्टात येत आहे. भाऊ बहिणींचं साथ पण खूप चांगलं मिळेल. यांना विदेश भ्रमणाचे योग पण येत आहे. विदेशातून संपत्तीचे लाभ पण येत आहे. कुंडली अद्वितीय. हे 138 दिवस अद्वितीय. त्यांना एक सप्लिमेंटरी आहे की मागच्या 1.5-2 वर्षापासून जी शनीची अडैया चालू आहे त्याच्यात जे हे खचून गेले त्याच्यात हा रामबाण उपाय आहे त्यांचा, की यांनी बजरंग बाणचे 7 पाठ करावे दर शनिवारी. ओके. आणि याच्यातनं, या सगळ्या संकटातनं हे निघताय. कारण की हे 138 दिवस यांना खूप चांगले आहे. फक्त ऑक्टोबर महिन्यात जे 2 ग्रहण येत आहे त्याच्या जवळपास यांची तब्येत खूप बिघडते. ओके. ऑक्टोबर महिन्यात जे ग्रहण येत आहे, एक सूर्यग्रहण आहे तो आपल्या इथे दिसत नाही आणि एक चंद्रग्रहण आहे. पण या 15 दिवसात यांची तब्येत खूप बिघडेल.
तर यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. पाण्यापासून आजार निर्माण होण्याचे योग दिसत आहे. तर पाणी सावधानतेने कुठेही पाणी पिऊ नका. आणि महत्वाचं, आईची सेवा खूप करणे. 138 दिवस खूप चांगले. शनी वक्रीचं फळ खूप चांगलं मिळेल. दान यांनी पिवळ्या वस्त्राचं दान करणे. एखादा पिवळा कपडा घेणे, एखाद्या देवस्थानात जाऊन त्या देवाचं मुकुट बनवून देणे पिवळ्या वस्त्राने, किंवा देवाला जसं विठ्ठोबाचं मंदिर असेल किंवा कृष्ण भगवंताचं मंदिर असेल, या देवस्थानात यांनी जाणे आणि त्या देवाचे वस्त्र आभूषण बनवून देणे. ओके. त्याच्याने यांच्या जीवनात अनेको प्रकारचे लाभ होतील. यांचं जीवन जसे आभूषण चमकतात तसं यांच्या जीवनात चमक येईल. गुरुजी, मकर राशी आहे, तर तुम्ही काय सांगाल की मकर राशीवर जी शनीची वक्री होते 27 जुलै 2026 पासून 10 डिसेंबर 2026 पर्यंत, त्याचा काय परिणाम होणार आहे? मकर राशी ही शनिदेवाची राशी, पण या राशीसोबत नेहमी अन्याय होतो. मकर राशीला स्ट्रगल पण जास्त येतो, परिश्रम पण जास्त येतो आणि फळ पण कमी भेटतात. पण हा वक्री शनी जो आहे हा वरदान म्हणून आलेला आहे या लोकांसाठी. 138 दिवस यांनी जी भक्ती केली त्याचा प्रभाव यांना चिरकाल असेल. भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया, मांगा जिसने चाहा वरदान दे दिया. महादेवाची खूप भक्ती करावी लागेल यांना. जितकी यांनी महादेवाची भक्ती केली या 138 दिवसात, ते फळ यांना आयुष्यभर प्राप्त होईल. तर यांनी महादेवाचं सुमिरण, शिवलीला अमृतचं पठण, शिवचालिसाचं पठण या गोष्टी करणे आवश्यक आहे. पराक्रम स्थानातला शनी हा राजयोग कारक आहे. अनेको प्रकारचे लाभ देतोय. धनलाभ खूप चांगलं, प्रॉपर्टीचे योग खूप चांगले होत आहे. वैभव, धनलक्ष्मी, पदप्रतिष्ठा प्राप्त होते. आणि या काळामध्ये तीर्थयात्रा खूप घडते. तर यांच्याकडनं खूप मोठी यात्रा घडण्याचे योग दिसत आहे या राशीवाल्यांना. आणि यांच्याकडनं नियोजन पण खूप चांगलं होईल त्या गोष्टीचं. तेवढे पैसे पण निर्माण होईल आणि त्याचा आनंद उत्सव पण साजरा होईल. लाभात आलेला शनी अनेक लाभ देतोय. 19 सप्टेंबर ते 27 ऑगस्ट या काळामध्ये थोडंसं मानसिक डिप्रेशन येण्याचे योग दिसत आहे. मनस्थिती बिघडणे, याच्यात बसल्या बसल्या नर्वसनेस येणे, स्वतःला दुखी समजणे, स्वतःला अस्थिर करून घेणारे हे लोक. तर असं होऊ नये म्हणून महादेवाची मी भक्ती सांगितली यांना. यांनी जितकी महादेवाची भक्ती केली या काळामध्ये तितकं यांचं आयुष्य पुढचे 50 वर्ष चांगले जातील. पुढचे 50 वर्ष वक्री काळामध्ये केलेली भक्ती जेव्हा शनी मार्गी होतो तर आयुष्यभर चांगलं फळ देतो. मी तुम्हाला मागेही सांगितलं, शनी एकच ग्रह असा आहे की बसून 50% कुंडली हँडल करतो. तर यांचं 50% जीवन सुखी होऊन जाईल. यांनी महत्वाचं लोखंड दान करणे देवस्थानात. लोखंड, एखाद्या देवस्थानाचं निर्माण होत असेल अशा ठिकाणी लोखंडाचं दान करणे. आणि सरसोच्या तेलाचा दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये नेहमी लावणे. याच्याने यांना भाग्य उदय होतात. यांचे लाभस्थानाचा शनी ऍक्टिव्ह होतो आणि यांची प्रगती खूप होते. गुरुजी, कुंभ राशीवर 27 जुलै 2026 पासून 10 डिसेंबर 2026 पर्यंत जी वक्री येणार आहे, शनीची वक्री येणार आहे, तर त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे? सगळ्यांनी सांगितलं 7.5 चांगली जाईल, पण काय कष्ट भोगले कुंभ राशीवाल्यांनी त्यांनाच माहिती आहे. मागचे 6.5 वर्ष खूप कष्टाचे गेले. आता 7.5 निघून जाते. तर जाताना शनिदेव जे जे हिसकवलंय त्याच्यापेक्षा 3 पटीने वापिस देऊन जातात. तर आता यांचं गोल्डन पिरियड चालू झालेलं आहे. यांचं नवीन वास्तू निर्माण होणे, मोठं घर बनणे, वाहन घेणे, या सगळ्या गोष्टीसाठी लागणारा पैसा कुठूनही अवेलेबल होईल. अचानक वास्तू निर्माणचे योग होत आहे. या लोकांना ज्या 7.5 मध्ये कष्ट झाले आता या वक्री शनीमध्ये त्याचा लाभ होणं सुरू होतोय. अंगावर झालेलं कर्ज नष्ट होतोय. लोकांकडनं घेतलेले पैसे वापिस दिले जात आहे. तीर्थयात्रा मोठी होते. विदेश यात्रेमधनं फळप्राप्ती होते. नाते संबंध जे दुरावल्या गेले 7.5 मध्ये काय होतं, जवळचे लोक दुश्मन होऊन जातात.
मित्र पण दिसला तरी तो पाठ फिरवून देतो की जाऊ दे, हा डोकं खाईल, नको हा. आपली एनर्जी लोकांना चांगली वाटत नाही. आता तुमची एनर्जी पॉझिटिव्ह होते. आता तुमच्याकडे लोक अट्रॅक्ट होत आहे आणि ते जवळ येत आहे. आणि आपत्ती काल गेला, त्याच्यात सगळ्यांची पारख केली तुम्ही. धीरज धर्म मित्र अरुणारी, आपत काल परखिये चारी. चारी लोकांचं परख केलं तुम्ही, कोणीच कामात आलेला नाही. आता कामात येईल तो परमात्माच येतो. ही गोष्ट तुम्हाला या 7.7नी शिकवून दिली. आता जाताना ते पैसे पण देऊन जात आहे आणि समजून पण जात आहे की आता ही दिलेली वस्तू तू सांभाळ व्यवस्थित. तर खूप चांगलं काळ आहे. याच्यात शनिदेवाची उपासना करा. सुंदरकांडचं पाठ नेहमी करावं शनिवारच्या दिवशी. बजरंग बाण, हनुमान चालिसा या सतत करत राहणे. याच्याने शनीची पीडा पण नष्ट होईल, शनीचे लाभ पण अनेको प्रकारचे लाभ होतील. शनिदेवाची कृपा असायला पाहिजे म्हणून एक शनीचा नीलम मोठं पेंडल 10 कॅरेटचं गळ्यामध्ये घालून घ्यायचं ज्योतिषांना विचारून. थोडं व्यवसायामध्ये डिसिप्लिन ठेवावं लागेल. व्यवसाय असो का जॉब असो, थोडं डिसिप्लिन ठेवावं लागेल. सहज कोणालाही आपलं समजू नका, डिसिप्लिन ठेवा. जाताना असं म्हणतात की शनीची 7.7 आई वडिलांवरती जड जाते, तर आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. 27 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या काळामध्ये आई किंवा वडिलांची तब्येत जास्त मोठ्या प्रमाणात बिघडण्याचे संकेत दिसत आहे, तर काळजी घ्यावी. आई वडिलांचं छत्र आपल्यावर नेहमी असावं. खूप शनिदेवाची कृपा असेल. प्राम प्रीम प्रोम स शनिश्चराय नमः या मंत्राचं जाप नेहमी सतत मनातल्या मनात करत राहणे. घोड्याची नालचं कडं घालणे. 2 लोकांच्या भानगडीत न पडणे, ते अंगावर येऊ शकतं. बरोबर आहे. 2 लोकांचं मिटवण्यासाठी तुम्ही जाल आणि तुम्हाला खिशात हात लावावा लागेल, तर या भानगडीत पडू नका. वक्री शनी चांगले फळं देतोय. यशस्वी भव. गुरुजी, आता तुमची आणि माझी रास मीन रास, आपल्या राशीवर 27 जुलै 2026 पासून 10 डिसेंबर 2026 मध्ये जेव्हा शनी वक्री असणार आहे तेव्हा काय परिणाम होणार आहे? मीन राशीला शनीची 7.7 चालू आहे आणि शनीची 7.7 आहे पोटावर. पोटाचे विकार निर्माण होतात. वादविवाद निर्माण होण्याची संभावना अधिक आहे. पती पत्नीमध्ये संबंध बिघडेल. आणि महत्वाचं असं की 7.7 मध्ये पैसा अडकतो. ही पोटाची 7.7 जी असते ती पोटाला चिमटी घ्यायला लावते. पैसे निर्माण होत नाही आणि मनस्थिती बिघडत असते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये वक्री शनी खूप चांगलं फळ देणार आहे. याच्यात जे जुने अडकलेले कामं आहेत त्याचे जे पैसे आहे ते तुम्हाला मिळतील. आणि नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात खर्च होण्याचे योग दिसत आहे. आणि नोव्हेंबर महिन्यात काहीतरी आप्तेष्टांकडनं वादविवाद निर्माण होतोय आणि त्या वादातनं मानसिकता बिघडणे आणि मनस्थिती बिघडणे, बदनामी होणे, या सगळ्या गोष्टी घडत दिसत आहे. ॲसिडिटी, पित्त आणि पोटाचे विकार निर्माण होत आहे. उजवा डोळा हा काहीतरी दुखापत देतोय, याला हलगर्जीपणामध्ये घ्यायचं नाही. याचं निराकरण लगेच आणि ताबडतोब करणे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अचानक धनलाभ होणे, त्या धनातनं मोठ्या प्रमाणात लक्ष्मी येणे असे योग दिसत आहे. तर मीन राशीवाल्यांना ही 7.7 इतकी कष्टदायी नाही पोटाची जितकी बाकी राशींना असते. कारण की ही गुरुची रास आहे. गुरुच्या राशीमध्ये शनी कुठंतरी शरणागती असतो. कारण की कोणीही आपल्या गुरुच्या घरात जाऊन तमाशा घालू शकत नाही, तर थोडंसं ते शरणागती फेजला असतात. तर या गुरुचं शुभफळ, या शनिदेवाचा वक्री शनीचं शुभफळ भेटायला पाहिजे म्हणून तुम्ही एक पुष्कराज आणि मोतीचं पेंडल गळ्यामध्ये घालू शकतात. याचे अनेक लाभ होतात. पुखराज घातलं की लक्ष्मी येते, मान सन्मान भेटतो. आणि मोती घातलं की डोकं शांत असतो. आणि ही जी द्विधा मनस्थिती होते, हे करू का ते करू, आणि अडकून जातो मध्यस्थी माणूस, तर ती द्विधा स्थितीतनं माणूस बाहेर निघतो. महत्वाचं, जे लोक टार्गेट करताय तुम्हाला, दे आर ब्लेमिंग यू, तर ते ब्लेम कुठंतरी जाऊन कमी होईल पुखराज आणि मोती घातल्याने. तर गुरुदेवाची उपासना पण होते त्याच्याने. पुखराज मोती घातल्याने
शनीचे अजून चांगले प्रभाव येण्यासाठी सप्तधान्याचं दान करणे. सप्तधान्य. सप्तधान्य म्हणजे 7 प्रकारचे अनाज. आता कोणी भेटत नसेल गरीब व्यक्ती त्याला देण्यासाठी, आपल्याला देण्यासाठी, तर पक्ष्यांना सप्तधान्य टाकणे. ओके. याच्याने तुमचं वक्री शनी खूप शुभ फळ देतील. वक्री शनी खूप शुभ फळ देईल आणि अनेको प्रकारचे लाभ होतील. या 138 दिवसात खूप लक्ष्मीवान होण्यासाठी आणि खूप यशस्वी होण्यासाठी महत्वाचं एकच उपाय, ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमः हा मंत्र आणि ओम प्राम प्रीम प्रोम शनीश्वराय नमः हा मंत्र, हे दोघी मंत्र रोज एक माळा जपून घरातनं बाहेर निघावं. कोणत्याही प्रकारची पीडा तुमच्या मागे लागत नाही. एक काळा धागा उजव्या हातात नेहमी ठेवायचा. एक ब्लॅक अकेट नावाचा एक ब्रासलेट असतो, तो उजव्या हातात घालून घ्यावा. त्याच्याने शनीचा प्रभाव नष्ट होईल आणि यशस्वी जीवन येईल. म्हणजे 7.5 मागचे 2-3 वर्षापासून 2022 पासून मीन राशी कष्टमध्ये, आणि ते कष्ट कमी होण्यासाठी शनी उपासना आणि हनुमंत उपासना तर करावी लागेल. तर त्याच्यासाठी मी मागे पण सांगितलं की हनुमान चालिसाचं पठण नेहमी व्हायला पाहिजे. नाही तुम्ही वाचू शकतात तर युट्यूबला लावून घ्या, ऐकत राहा. गाडी चालवताना ऐकत राहा. सुंदरकांडचं पाठ दर शनिवारी मीन राशीवाल्यांनी करणे खूप आवश्यक आहे. कारण की ही 7.5 2030 पर्यंत आहे त्यांना, तर ही 7.5 शुभ फळ द्यायला पाहिजे. म्हणून दर शनिवारी उपवास करून सुंदरकांडचं पाठ करणे, हनुमंताची कृपा राहील आणि शनिदेवाची कृपा राहील, जीवन यशस्वी होईल. मला असं वाटतं की आपण आषाढी एकादशी बद्दल तुम्ही थोडी माहिती द्यावी. आषाढी एकादशीचं महत्व महाराष्ट्रात काय? महाराष्ट्रासाठी आषाढी एकादशी हे सर्व घरामध्ये उपवास असतात. बाकी पूर्ण देशामध्ये आषाढी एकादशीचे उपवास पूर्ण प्रत्येक घरामध्ये होत नाही. त्याचं कारण एकमेव आहे की कृष्ण भगवंताची जी धर्मपत्नी रुक्मिणी माता आहेत त्या विदर्भातल्या, तर विदर्भातली कन्या आणि पती पत्नीमध्ये भानगडी झाल्या आणि मा रुक्मिणी आले आईकडे. कृष्ण भगवंत आले त्यांना मनवण्यासाठी की आता बस झालं राग आणि आपण जाऊयात आपल्या द्वारकेला. तर येताना कृष्ण भगवंताला असं वाटलं की आपला एक भक्त पण आहे, तर भक्त पुंडलिकाला पहिले भेटू मग रुक्मिणीकडे जाऊ. तर पुंडलिकांकडे गेले आणि त्यावेळेस पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होते. तर त्यांनी पाहिलंय भगवंत आले, पण त्यांनी वीट टाकून दिली. तर कृष्ण भगवंताला सांगितलं की देवा मी आई वडिलांच्या सेवेमध्ये, तुम्ही थांबा थोडंसं, या विटेवरती उभे राहा. तर म्हणतात ना, विठ्ठल राया विट पे खडे, कट पर दोनों हाथ, जब भक्तन पर बिकट पडी, दौडे रातो रात. म्हणजे हे विठ्ठल आहे ना, थकून गेले उभं राहून, तर दोघी हात कटावर ठेवले आणि जसं कटावर हात ठेवले हा दृश्य महादेवानी पाहिला कैलासवरनं. तर महादेवानी सांगितलं मा पार्वतीला की कृष्ण भगवंताची अद्भुत लीला होते. आता इथं विठ्ठल म्हणतात, ऍक्च्युअल आहे तर कृष्ण भगवंतच, नाम बदलले. तर महादेवानी वारी काढली कैलासवरनं, सहपरिवार पायी आलेत ते. तर तेव्हापासून हा नियमच बनला. बघा महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणातनं ना वारी येतात आणि चालू आहे त्या वाऱ्या. आणि तुम्ही म्हटले ना की कोणी पाणी देतोय, कोणी साबुदाणा खिचडी वाटप करतोय, सगळे श्रीमंत लोक रस्त्यावर आहे. तर या गोष्टी का होत आहे की धर्म आहे म्हणून. अनावधानाने प्रदीप मिश्रांची कथा असली, भागेश्वर बाबांची कथा असली, तर या कथेमध्ये ना आपल्या धर्माच्या हिशोबाने आपण नेहमी बघतो की आपल्याला शिकवणच तशी आहे की जिथंही कथा होत असेल तिथं भगवंत उपस्थित असतात. तर त्या कथेमध्ये जेही लोक जितने आत्मा पूजो उतने शालिग्राम, कथामध्ये बसलेले जितके लोक आहेत त्यांचं पोट भरणं म्हणजे साक्षात विष्णू भगवंताला अन्न ग्रहण करून देणे. म्हणून जितकेही श्रीमंत ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे ते लोक, कोणी बिस्कुट वाटतोय, कोणी साबुदाणा खिचडी, कोणी शाल, कोणी श्रीफळ, कोणी काय, तर ही सेवा चालू असते. अन्न जल वस्त्र प्रत्येक वस्तू. मला एक सांगा, माझ्याकडे एक आहे ना ज्योतिष कार्यालय आहे आपलं, आणि ओपन ज्योतिष कार्यालय, की असं काही केबिन आहे अशातला भाग नाही.
एक श्रीमंत ताई बसल्या होत्या आणि त्यांच्या बाजूला एक साधारण गरीब महिला होत्या. तर तर ते श्रीमंत जे होते त्यांनी त्या ताईंनी सांगितलं, गुरुजी मी US हून आली म्हणे. मी म्हटलं, ताई वर्षातनं किती वेळेस तुम्ही विदेशात जातात किंवा फिरायला जातात? आय एम गोईंग 2 टाइम्स. मी म्हटलं, तुमच्या बाजूला जी ताई बसली ना म्हटलं, ती वर्षातनं 5 वेळेस जाते म्हटलं फिरायला. पण जेव्हा ती फिरायला जाते ना, तर भगवंत सेवेला येतात तिच्या. हाऊ इट पॉसिबल? मी म्हटलं, तुम्ही जातात US ला, गोवाला, हाँगकाँगला, कुठं जातात? हे लोक जातात प्रदीप मिश्राची कथेला. 7 दिवस पूर्ण फॅमिली सोबत तिथं मस्त कथा ऐकायची. कोणी जेवण देतंय, कोणी कपडे देतंय, कोणी ब्लँकेट देतंय. जेव्हा हे जातात फिरायला तर लोक यांना सेवा देतात. आणि 1-2 लोक नसतात हे जितकेही तुमच्या सराउंडिंग मध्ये कामगार वर्ग आहे यांच्यासाठी जर फिरणं असेल आणि भक्तिभाव असेल तर ही कथा आणि वारी असते. पुण्य लागतं का गुरुजी जे लोक अन्नदान वगैरे करतात वारीमध्ये वगैरे असं? एका वाक्यात बोललो, जे लोक कथेमध्ये बसलेत त्यांना खाऊ घातलं तर साक्षात विष्णू भगवंताला जेवण करण्याचं पुण्य भेटतं. अच्छा, अंबानी असो अडाणी असो, यांचे कैलास मान सरोवर असो, वैष्णवदेवी असो, कोणती यात्रा असो, इथं हे लोक उपस्थित असतात. सिख धर्मामध्ये बघा, कितीही मोठा व्यक्ती असला तो गुरुद्वारामध्ये सेवा देतो. सगळ्या लेडीज ज्या असतात पैसेवाल्या असतात, श्रीमंत असतात, पण ते जातात आणि तिथे भाजी कापून देतात, पोळ्या बनवून देतात. जे येणारे लोक आहे भांडे असतात गुरुजी, ते भांडी घासतात, चपला साफ करतात. हो. कोण? श्रीमंत लोक. तर ही सनातन संस्कृतीची एक खूप मोठी धरोहर आहे की आपल्यामध्ये खूप विनम्रता आहे आणि खूप सेवाभाव आहे. तर ती जी वारी चालली होती, महादेवांनी ती वारी काढली होती. पहिली वारी महादेवानी काढली हा. आणि तेव्हापासून ही वारी नावाची सिस्टम सुरू झाली. ओके. तर आता तुम्ही पाहिलं दगडूशेठ हलवाईकडे खूप मोठी वारीचं स्वागत झालं. ज्या ज्या गावातनं ती वारी जाते, 200, 500, 2000 किती लोक असो, त्यांना अन्न, जल आणि वस्त्र ही व्यवस्था धरून काही नसते, फक्त एक कपड्यावर आलेले असतात. आणि वारकरी म्हणजे काय माहितीये का? तुझमे भी है, मुझमे भी है, सब में है समझाऊ. म्हणजे प्रत्येकामध्ये देव आहे. ते काय, कोणीही आला तर एकमेकांचे पाय पडतात. न कोणी तिथं ब्राह्मण आहे, न कोणी साधू आहे, न कोणी संत आहे, न कोणी कोणत्याही वर्गाचा व्यक्ती असो. जसं कुंभमेळ्यामध्ये सगळे सेम होऊन जातो आपण जाऊन, तसं इथं पण आपण आहे ना वारीमध्ये बघा, एकमेकांचे चरण स्पर्श होतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गुरुजी, कथा होतात, तुम्ही कथेचा उल्लेख केला इथं की प्रदीप मिश्रांची कथा, बागेश्वर बाबांची कथा. तर त्या कथांमध्ये मग काही लोक त्याच्यावर नंतर व्हिडिओ बनवतात, मग त्याला निगेटिव्ह करायचा प्रयत्न करतात, म्हणतात हे लोक पैसे घेतात, 1-1 कोटी रुपये घेतात कथा करायचे. त्याबद्दल काय बोलाल तुम्ही? तुमचं काय मत आहे? संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ दोय, सुत दारा और लक्ष्मी पापी के भी होय. संत समागम आलं आणि हरिकथा भेटली, याच्यापेक्षा मोठं पुण्य या जगात काहीच नाही. आणि हे जे पैशांचं विषय आलं, आता साधा कथा करणारा व्यक्ती जो आहे, असे खूप गल्लीमध्ये कथाकार लोक आहे. वृंदावनमध्ये 10,000 भागवत कथा करणारे लोक आहेत. त्यांना कोण ओळखतं? ते 1000 रुपये रोजानेही तुमच्याकडे बसून जातील. पण एखादा व्यक्ती फेम मेंटेन करतोय तर त्याला, आता आपण त्या गोष्टीमध्ये नाही बोलू शकत, पण मी एका गोष्टीमध्ये बोलू शकतो की त्यांच्या ज्या कथा असतात त्याच्यात 5 लाख 7 लाख पब्लिक येते. आणि ती 5-7 लाख लोकांची, 5-7 लाख जनसंख्येची जी काही खाण्यापिण्याची व्यवस्थेपासून प्रत्येक गोरगरीब व्यक्तीची सुविधा तिथं होते. आणि तो भक्तिमय वातावरण जो असतो तो अनबिलिव्हेबल असतो. आणि ते म्हणतात ना, संगवू शकते कलयुगे. संघटित होऊन सार्वजनिक स्वरूपात जेव्हा आपली भक्ती होते तेव्हा ते एक भक्तिपुंज निर्माण होतो आणि देवाला तिथं प्रकट व्हावं लागतं. भय प्रगट कृपाला दीन दयाला. भगवंत म्हणतात की मी जिथंही कथा होईल तिथं मी उपस्थित राहीलच. तर आपल्याला तो जो बाकीचा भाग आहे तो न बघता, आपण पाहिलं नाही त्याच्याबद्दल बोलण्यात उपयोग नाही, पण
चांगला भाग जो आहे, मी तुम्हाला बोललो कष्टकरी मजूर आणि जे कोणी हातावर कमवणारे लोक आहे, प्रत्येकाची इथं मोलकरणी असते. ती डायरेक्ट म्हणते 7 दिवस मी येणार नाही मॅडम, 7 दिवस आमच्या इथं कथा आहे. तर ते आनंद घेतात त्या कथेचा, त्यांच्यासाठी ती एन्जॉयमेंट पण आहे, ते उत्सव पण आहे आणि ती भक्ती पण आहे. बरोबर आहे. आता प्रेमानंदजी महाराज, प्रेमानंदजी महाराजांना काही लोक बोलले असं, हे आता हे जे आंदोलन सुरू आहे नीटवालं काय ते, तर त्या आंदोलनातले काही लोक बोलले की प्रेमानंद महाराजांना महाराज का म्हणतात, त्यांना काय बोल भाई म्हटलं पाहिजे असं काही ना गुरुजी, हा. की प्रेमानंद भाई म्हटलं पाहिजे. तुमचं काय मत आहे याच्यावर? प्रेमानंद महाराजजी एक आहे ना दिव्य विभूती आहेत, ज्यांनी राधाराणीला प्रगट केलं आहे. ती राधा नामाचं सुमिरण करून त्यांनी एक भक्तिमय वातावरण निर्मित केलं आहे. आणि इतके सोज्वळ आहे की त्यांचे छोटे छोटे जे शब्द असतात जनजागृतीसाठी खूप उत्तम असतात. प्रत्येक व्यक्तीला ते जीवन जगण्याची एक ताकद, शक्ती आणि ऊर्जा देत आहे. तर अशा धार्मिक व्यक्तीला तुम्ही ट्रोल करताय, काही अडचण नाही. संताला भाई म्हणा, महाराज म्हणा, दादा म्हणा, काही म्हणा तुम्ही, पण महाराजची उपाधी जी आहे ती आपल्या सनातन संस्कृतीमध्ये एक मानाचा पद असतो. तर आपण हिंदू आहे म्हणून आपण नेहमी त्यांचं मान सन्मान आदर करूयात आणि आपल्यासाठी ते नेहमी महाराजजीच असतील. मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की शनीबद्दल आपण सांगितलं आता की शनिदेव आता वक्री होत आहे आणि त्याचे फळ काय. पण शनिदेव म्हणजे काय? कर्म प्रधान मोहे सब जग जाना, जो जस करई तो तस फल चाखा. म्हणजे जो जसे कर्म करतो तसे फळ त्याला भेटतात. तर योगायोगाने सगळ्यांना सांगू इच्छितो, 12ही राशीच्या लोकांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की या वर्षी 138 दिवस शनी वक्री आहे आणि त्याच काळामध्ये लागतो एक चतुर्मास. आषाढी एकादशीपासून चतुर्मास आरंभ होतोय आणि हा चतुर्मास पण आणि शनिवक्री पण दोघी एक सोबत पॅरलल चालत आहे 4 महिने. तर कर्मची शिक्षा द्यायला कोण आलेले आहेत? शनिदेव. तर तुम्ही कर्म चांगले करून घ्या, नॉन व्हेज सोडा. कोणाचं काळीज खाऊन आपलं पोट भरणे त्याच्यात काही शौर्य नाही. आपल्याकडं खूप वस्तू आहे. तर त्या या चतुर्मासमध्ये मांसाहार सोडावा, छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्या, तर ॲटोमॅटिक फळं चांगले चांगले येणं चालू होतील. तर 4 महिने चतुर्मास, या चतुर्मासमध्ये सगळ्यांनी शुद्ध शाकाहारी राहणे. शनी वक्रीचे खूप चांगले फळं मिळेल. व्यसन असेल तर ते कमी करा किंवा सोडून द्यावे. एखाद्याला व्यसन शिवाय होत नाही तर ते कमी करून द्यावे किंवा सोडून द्यावे. महत्वाचं, राग येत असेल ना तर अजिबात करू नये. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा, मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. त्या धर्मक्षेत्राच्या युद्धामध्ये कौरव आणि पांडवांची सेना उभी होती. कृष्ण भगवंत मध्यभागी अर्जुनला शिकवताय की कोणी चपलं नाहीये. तर हा शनी आपल्याला शिकवायला येतो की ज्यांच्यासाठी तुम्ही पैसे कमवताय ते आपले आहे का, हे बघा पहिले, हे बघा पहिले. आणि कोणासाठी तुम्ही लक्ष्मी सोडून जाताय ते तुमचं नाव तरी काढतील का? तुमच्या आजोबांचं नाव काय? हा, विश्वनाथ महाजन. तुमच्या पंजोबांचं नाव काय? लोटन महाजन. तर लोटन महाजन जे आहे ना तर खूप भाग्यवान आहे, खूप अतिभाग्यवान की त्यांच्या पंतूंना त्यांचं नाव माहिती आहे. 90% लोक आता असे झाले की पंजोबांचे नाव माहीत नाही त्यांना. तर मग ते पंजोबांनी जिथं असतील ना ज्या लोकांमध्ये, तिथं चुल्लूवर पाणी घ्यावं, नाक खुपसावं आणि मरून जावं ऑफिस. की कोणासाठी सोडून गेले ते? माणूस आयुष्यभर राबतो, खूप कष्ट घेतो आणि एक संपत्ती उभी करतो. ती संपत्ती सहज स्वरूपात आपल्या मुलांना देतो. त्या संपत्ती कमवण्यासाठी छल कपट खूप काही गोष्टी घडतात. तर त्या घडू नये. पैसा कमवा, मुलांना कमवून द्या, खूप कमवून द्या, नो डाऊट. पण माझं म्हणणं असं आहे की कर्मप्रधान आहे शनी. येडेवाकडे पोरं पैदा होऊन जातील. ज्या वंशासाठी तुम्ही करताय ना ते वंश नष्ट झाले. मी भगवद्गीतेतला श्लोक बोललो तुम्हाला
की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे काय चालू आहे तिथं. विषाद योग नावाचा अध्याय सांगितला अर्जुनला. इतक्या सगळ्या गोष्टी समजवलेत, इतकी द्वारिका नगरी उभी केली, तर त्यांच्या वंशात कोण राहिला. वंशचे वंश नष्ट होऊन जातात. बरोबर आहे. ज्याच्यावर शनीची अवकृपा होते. ज्यांचं शनी बिघडला त्यांच्या वंशाला दिवा लावायला कोणी नसतो. आणि वंश केव्हा संपतात माहित आहे, जेव्हा कर्म चुकतात. तर कृष्ण भगवंतांनी सांगितलं की मला तू जे श्राप दिलंय माझी आई, ती मी स्वीकार करतो. माझ्या वंशाचा नाश होईल ना, जसं तुझ्या वंशाचा नाश माझ्यामुळं झाला. तू श्राप दिला की आता तुझ्याही वंशाचा नाश होईल, मी स्वीकारतो. बरोबर. आणि त्यांनाही पायाला एक बाण लागला, पायाच्या अंगठ्याला, आणि प्राण पखेरू उडून गेले. आणि तेच जे देहत्याग केलं भगवंतानी, तो हृदय जो होता ना तो धडकत होता. तो जल प्रवाहाने जगन्नाथपुरी पोचला. कुठं पोचला? जगन्नाथपुरी. आणि आजही जगन्नाथ भगवंताचं हृदयाचे ठोके पडतात. तो हृदय तिथं लावलाय. तर कर्म तर देवाचे वंश टिकले नाही, तुम्ही कोणासाठी कमवताय. तर माझं म्हणणं फक्त एक आहे की 4 महिने शनिवक्री, 4 महिने चतुर्मास हे दोघी पाळावे, व्यसन सोडावं, शुद्ध शाकाहारी होणे, आई वडिलांची खूप सेवा करणे, महत्वाचं स्वभाव सुधारवणे. सगळ्यात जास्त पाप आहे ना स्वभावाने होतात. कोणत्याही गोष्टीवर चिडून जाणे. वेन यू आर फिलिंग अनसिक्युरिटी, दॅट टाइम यू आर गेटिंग अँग्री. तुम्हाला अनसिक्युरिटी फीलच का होते, आहे काय आपलं जो चालले जाईल. रिलॅक्स व्हा. या 4 महिने देवाची भक्ती करा, डिवोशन द्या. शनीची कृपा अशी होईल की पुढची 400 पिढींची संपत्ती गोळा होईल. गुरुजी धन्यवाद. तुम्ही जी माहिती दिली खूप छान होती. आणि ज्याही लोकांना गुरुजींकडून कन्सल्ट करायचंय किंवा त्यांचं भविष्य जाणून घ्यायचंय, प्रेडिक्शन जाणून घ्यायचंय, किंवा या पिरियडमध्ये त्यांचे वैयक्तिक कुंडली आणि रास यांचं एक कॉम्बिनेशन जर बघितलं तर त्यांच्यासाठी किती फलदायक असू शकणार आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती हवी असेल तर ते गुरुजींना कॉल करू शकता. गुरुजी आपला नंबर काय? माझा मोबाईल नंबर आहे 9922198585. मी थोडक्यात माझं ऑडियन्सला सांगतो की मी पंडित दुर्गादत्त मनोहर शर्मा, श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर धुळे. मागच्या 5 पिढीपासून गणपती बाप्पांची अविरत सेवा कुटुंबाला देवाच्या कृपेने प्राप्त झाली. आणि ज्योतिष हा 5 पिढीपासून चालत आलेला उपक्रम आहे ज्याच्याने जनसेवा घडावी, या उपदेशाने मी ज्योतिष झालो आहे. तर ज्यालाही ज्योतिष प्रती किंवा आपल्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कोणता ग्रह बिघडलेला आहे, की असं काय होतंय की किती महत्व, किती मेहनत केली तर त्याचं फळ येत नाहीये, तर त्यासाठी कोणती गोष्ट करावी, विच इज अ टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ. इफ यू वॉन्ट टू सी, यू कॅन कॉन्टॅक्ट मी.